नर्मदे हर मित्रांनो इकडे बघा तिकडून थोड्या अंतरावर आल्यावर इकडे एक धर्मशाळा आहे। तर इथे ही राहण्याची वगैरे व्यवस्था आहे, पण बाकीची व्यवस्था माहीत नाही आहे। तर इकडे एक मैयाचं मंदिर आहे माताजीचं, आणि नंतर धर्मशाळा आहे। इकडे एक छोटीशी नदी जाते, पाणी नाही त्याच्यामध्ये, पण उशीर झाला असेल तर इथेही तुम्ही वास्तव्य करू शकता। म्हणजे आपल्या भागवत जी कथा चालू होती त्याच्या जवळच आहे नर्मदे हर। शिवाय शंभो हर हर महादेव। इथून वाट आहे, पण जाऊ दे, कोण चढून इथून आहे। नर्मदे हर थोडासा शॉर्टकट आहे, जास्त नाही आहे। ओम नमः शिवाय। थोडासा टन वाचला, अजून काही जास्त काही फरक पडत नाही त्याच्याने। असं नर्मदे हर। पण तू तिकडेच जातो का की घरामध्ये जातो कुठे? आहे तर दिसतो तर आहे जायला, तिकडे जातोय ना? हा आहे तर खरा। नर्मदे हर। नर्मदे हर मित्रांनो, आम्ही इथून चाललेलो तर पहिल्यांदा, म्हणजे ह्याच्या आधी एकदा घडलेलं आहे। पहिल्यांदा 2 मुलं आले नर्मदे हर करत, आणि मुलं नेहमी काय ना काहीतरी मागतात। तर ह्या मुलाने ही बोरं काढलेली होती, ती धावत आली आणि आम्हाला सांगितलं बेरले लो करके। बघा त्यांचा भाव किती चांगला होता। त्याने आम्हाला बोरं दिली, आम्ही त्यांना क्रॅकजॅकचा पुडा दिला खायला, सांगितलं दोघांनी मिळून खा। तर मध्ये हर इनोसंट होती, आठवण म्हणून त्यांचा फोटो आम्ही आमच्याकडे घेऊन ठेवला आहे। आणि व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये तर त्यांची मेमरी आपल्याकडे आहेच, म्हणून तुम्हाला किती भाव असतो लहान मुलांचा। ॲक्च्युली हे मागायची सवय त्यांना लागलेली, काय काय वेळी ते नर्मदे हर त्याच्यासाठी करतात, तर त्यांना परत किंवा वासनांकडनं सवय लागलेली आहे, चॉकलेट बिस्किट काहीतरी मिळतं, मग त्यांना ते हॅबिट झाली आहे, मग ते मागायला येतात। नाही दिलं तर आम्हाला एक खूप खाणारा एक्सपिरियन्स आहे की समोरच्यानी म्हणजे मागितलं आणि अपशब्द पण काढले। तर तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना असं पैसे किंवा असं सारखं देऊ नका, कारण त्यांची सवय बिघडते मागायची। आणि म्हणजे प्रेमाने आपण देतो, लहान मुलं आहेत, परिक्रमेत आहोत आपण, तर गोड काहीतरी द्यायचं, पण हळूहळू त्यांना ती सवय अशी लागते की तुम्हाला कळलं असेल, म्हणजे नाही दिलं तर त्यांचं मन ॲक्च्युली म्हणजे हे होतं, काय म्हणतात, हां दुखतं त्यांचं मन। नर्मदे हर। खट्टाई बहुत पसंद है। हाँ हाँ नर्मदे हर। नर्मदे हर। मित्रांनो, आपला चांगला बालभोग झालेला आहे। काय खाल्लं आपण? हलवा। हलवा, हे हलवा बोलतात, आपण काय बोलतो? शिरा। जिलेबी खाई है हमने, पेट भर गया, अच्छे पेट भर लिया, पेट भर के खाया। आणि ह्या महाराजांनी 1 महिन्यापासून ही सेवा चालू केलेली आहे। मग खाली बालभोग देते की भोजन भी देते हो? सब चल जाता है महाराज जी, जो जैसा जैसे परिक्रमा से आएंगे वैसे। 7:30 से 10 बजे। इधर का खाली बोलना, गांव कौन सा है, क्या कौन सा है? ग्राम खाली रिटोरी पटेल टोला। हाँ पटेल टोला। कुमार यादव है। हाँ। मैं सुबह 7:30 से 10 बजे तक सेवा देता हूँ। ओके, तो आपको कैसे मन में भाव आया कि सेवा दे? बस आप लोगों के आशीर्वाद से। कुछ तो आया रहेगा ना, मैया की परिक्रमावासी की सेवा करना। भैया वैसे यही है कृपा की, मतलब जितना भी कमाओ उसका एक हिस्सा आप लोगों को देने की मैं। तर परिक्रमावासींना जर आपण कुठून निघालो आता?
चाबी हा चाबीवरनं निघाल्यानंतर तर किती किलोमीटर झालं हे? 8 हा 8 किलोमीटर नंतर ह्यांचं एक छोटंसं उजव्या बाजूला घर आहे आणि बाजूला मोठं घर असेल पण आम्हाला इथे छोटं दिसतंय. तर तिथेही ते भोजन आणि ह्याची सेवा देतात. रहने का अभी तक नाही आहे ना? हा सब घर से सेवा देते हैं. हा घरून सेवा देतात, गृहस्थ सेवा आहे. फक्त एवढंच आहे की बालभोग आणि दुपारचं जेवण आणि जर रात्री जर आले तर रात्रीचं जेवण एवढीच सेवा देतात. तर तुम्ही कधी ह्या मार्गाने म्हणजे ह्या मार्गाने जाताना तुम्हाला कधी वाटलं तर नक्कीच ते तुम्हाला थांबवतील. कारण त्यांची मी तत्परता बघितली की त्यांचं लक्ष रस्त्यावरच होतं की कुठला परिक्रमावासी सुटू नये. हा मनोभावी सेवा देतात. तर त्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद. आभार मानायसाठी म्हणजे तसे आभार मान उपयोग नाही, ती सेवा आहे. पण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. भैया कि कभी ऐसे हो गया कि कोई परिक्रमावासी सच में इतना थक गया आए और बोले कि महाराज जी आज यहाँ पे हम रहे तो आप रहने दोगे क्या? है ना? अरे खाना देते हैं तो रहने नहीं, नहीं नहीं कभी कभी क्या होता है एक हाथ दो रहेगा तो ठीक है. माता पिता भी पर कमई में है. अच्छा हाँ. अरे वाह. हा म्हणजे जर कमी परिक्रमा असेल तर ते व्यवस्थापन करतील. जब उशीर झाला रात्र झाली क्योंकि रात में कभी कभी ऐसा होता है कि जगह ही नहीं रहता कहाँ पे. नहीं बीच में आश्रम बहुत लंबा रहता है. अभी यहाँ पे ठीक है पास में है तो कोई भी जा सकता है. जी. तर तसं पण होऊ शकतं. पापा भी नहीं है तो उनकी जगह में अपन हाँ बराबर बराबर एडजस्ट कर. मम्मी पापा धोई चलेगा. नर्मदे हार नर्मदे हार. देखो आप आया ना नर्मदे. आणि ही आमची गँग आहे. नर्मदे हार. हरची आमची नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. नर्मदे हार. मित्रांनो बेटा जरा पानी ले आओ भैया. बीच में पानी ले आओ. नर्मदे हार. आणि हे जे जल तुम्ही बघताय जिकडून येत आहे ही गुप्तगंगा आहे आणि ती इथे प्रकट झालेली आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा नर्मदे हर. आणि इथून गुप्तगंगा इथून प्रवाहित होऊन इकडे जाते आणि ही जी नदी आली आहे ती नाला आहे. तिथे जो गंगा जाते वाहतच जाते. नर्मदे हर नर्मदे. दर्शन घ्या मित्रांनो. गंगा मैया नर्मदे हर. माँ गंगेश्वरीचं दर्शन घेऊन ॲक्च्युली हांडिया धाम म्हणून गाव आहे आणि त्याच्यामध्ये गंगेश्वरी माचं उगम आहे. गुप्तगंगा म्हणतात त्यांना. ते मंदिर आहे. आम्ही ॲक्च्युली रोडवरनं जाणार होतो पण आतल्या साईडला आलो त्यामुळे आम्हाला गंगा मैयाचं पण दर्शन झालं. आणि आता आम्ही पुढे आता कुठे चाललो आपण? देवगाव. आता आपण देवगावच्या दिशेने निघालो आहोत आणि हा मोठा शॉर्टकट मारला आहे बघा. तो रोड जो आपण सोडला मागे डांबरी रोड तिथून आपण गुप्तेश्वरी च्या मंदिराच्या इकडे आलो आणि तिथून हा आतला रोड आहे आणि हा शॉर्टकट रोड आहे. म्हणजे चढणसुद्धा आपल्याला जास्त चढायला लागली नाही. नर्मदे हर. हापसा. हा मस्त सावली पडली आहे. आता एक तासापूर्वी नर्मदे हर नर्मदे हर. मग अशी म्हणजे एक 12:30 ते 2-2:30 वाजलेलं तर एवढं ऊन होतं अक्षरशः म्हणजे रखरखीत असं ऊन होतं. आणि आता मस्त सावली आहे. मस्त गार हवा पसरली आणि हे बघा परत इकडे उजवीकडे कसलं राईचं शेत आहे. पिवळी फुलं दिसली की आता छान वाटतंय बघा एकदम. आणि आता येता आम्ही चहासाठी थांबलो आणि परत आम्हाला काहीतरी खायचं होतं कारण भोजन प्रसादी तर तशी झालीच नव्हती. मध्ये मध्ये थोडं खात येतोच आहे आम्ही. तर समोसे खायला थांबलो तर एक नाही हा पोलीसकर्मी होते. त्याने आमचे सगळे पैसे पेड केले सेवा म्हणून. आणि आमचे जे MP वाले होते आम्ही त्यांना बोललो की आप भी समोसा पालो मैं समोसा तुम्ही पण खा. ते बिचार मांडा नाही आम्ही फक्त चहा पिणार.
आणि नंतर मग त्यांना सांगितलं की पैसे दुसऱ्याने दिलेले आहेत सेवा म्हणून, तर तुम्ही खा. मग त्यांनी खाल्लं. बघा किती म्हणजे आमचा खर्च होऊ नये म्हणून ते फक्त चहा प्यायला तयार झालेले होते, फक्त चहा. मग त्यांना पण भूक लागलेलीच होती. पण मैया कृपेने बघा लगेच मैयानी, म्हणजे आम्ही समोसे खाणारच होतो, चहा ते पिणारच होते, पण मैया कृपेने त्यांनी पैसे दिले. आणि मग ते पैसे दिल्यामुळे त्या चहावाल्याने सगळ्यांना समोसे आणि ते वडा, परत काय म्हणतात त्याला, पोहे सगळं दिलं. आणि ते गुलाबजाम होतं. गोड हल्ली मला काय माहिती नाही का जास्त आवडतं. नर्मदे हर अजून त्याचा स्वाद तोंडाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे मी अजून पाणी प्यायलेलो नाही आहे, कारण पाणी प्यायलं की स्वाद निघून जातो. थोड्या वेळाने ताण जास्त लागले की पाणी पिईन. नर्मदे हर. आणि आमचे परिक्रमावासी बघा येतात MP वाले. नर्मदे हर. जाऊ. ते मागचे आहेत ना, ते पिवळं धोतरवाले बिचारे, त्यांचा गुडघा खूप दुखतोय. तर त्यांना मेडिसिन तर आपण म्हणजे मी क्रीम तर दिली आम्ही त्यांना. आमच्याकडे बऱ्याचशा मेडिसिन्स आहे. आम्ही पूर्ण परिक्रमेत माझा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, त्याच्यामध्ये मी सगळे मेडिसिन्स दाखवलेले होते आणि बोललेले सुद्धा की याची गरज आम्हाला तर पडू नये, पण थोडीफार लागली गरज आम्हाला मेडिसिनची. पण बाकीच्यांना जर गरज लागली तर आम्ही एक सेवाभाव म्हणून सगळ्यांना मदत करू. आणि आम्ही बऱ्याच लोकांना मेडिसिन दिली, म्हणजे काय साधीसुधी मेडिसिन आहेत, पण सगळ्यांना खूप बरं वाटलं त्या मेडिसिनने. तर आता परत त्यांचा गुडघा दुखतो आहे, तर त्याच्यासाठी पण आमच्याकडे एक मेडिसिन आहे. तर ते आता आम्ही त्यांना संध्याकाळी देणार आहोत. म्हणजे ते सगळे लाईट मेडिसिन आहेत, जे नॉर्मल केमिस्टवाले असे पण देतात की हे झालं तर ती गोळी घ्या, ते झालं तर ती गोळी घ्या. तर असं काय एकदम हाय डोस वगैरे नाही आहे ना, तर त्याच्यावर पण कोणतरी हे करेल की तुम्ही काय डॉक्टर आहात का सगळ्यांना गोळ्या द्यायला. तसं नाही आहे. ताप आला तर तापाची गोळी, सर्दी झाली सर्दीची गोळी, लूज मोशन झालं तर लूज मोशन थांबायची गोळी, होत नसेल त्याची गोळी, म्हणजे अशा. परत मसल्स रिलॅक्सेशनची गोळी, किंवा ॲसिडिटी झाली तर त्याची गोळी, अशा साध्या गोळ्या. नर्मदे हर. नर्मदे हर महाराजजी, नर्मदे हर. बघा म्हातारा म्हणजे बांबू दंडा घेऊन मला मारला. हां नर्मदे हर. हे बघा शेत मस्त दिसतं एकदम, ग्रीन कार्पेट अगेन. बऱ्याच दिवसांनी असं एकदम ग्रीन कार्पेट दिसतंय. आणि बांबूची झाडं पण खूप छान दिसतात एकदम. डायनासोर्सचं नाव ठेवलं आहे मी. लांबून तुम्ही बघाल, हे बघा लांबून बघाल तसे डायनासोर्स वगैरे असतात ना, ते काय ते आता डायनासोरला काहीतरी म्हणतात, व्हेजिटेरियन असतो तो, त्याच्यासारखे दिसतात. आणि लास्ट टाइम मी कितीतरी डोंगर दाखवले तुम्हाला. त्या डोंगरावर मी बोलू ना काय झाडं आहेत मस्त हिरवीगार, तर हे बांबूचंच वन होतं तिकडे. ते नंतर जवळ बांबूची ही झाडं पाहिली तेव्हा लक्षात आलं, बघ किती सुंदर छोटीशी झोपडी आहे यांची. सुखी आहेत लोक, पण काही गरिबी आहे पण आनंदाने. काही नसेल तर स्वतः उपाशी राहून पण देणारे लोक इकडे तुम्हाला भेटतील. नर्मदे हर. ओम शिवाय. बघा इकडे पण बघा मस्त ग्रीन कार्पेट, काय कलर दिसतोय ह्याच्यात. मोबाईलमध्ये तर ऑसम दिसतंय एकदम, एक नंबर. नर्मदे हर. देवगावला संगम आहे ना मैयाचा? हा, बुधनेर मैया आणि नर्मदा मैयाचा देवगाव इथे संगम आहे. आता इथून 2 ते 3 किलोमीटर देवगाव आहे आणि तिथून मला वाटतं 2 किलोमीटर आतमध्ये मैयाच्या इकडे आपल्याला जायचं आहे. हा मगाशी ऊन एवढं होतं, मी काहीच आणि शूट करून काय दाखवणार तुम्हाला, नुसता रस्ता आणि ते तापलेलं ऊन दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. आता कसं एकदम प्लेझंट वाटतंय, एकदम फ्रेश वाटतंय. पोटामध्ये काहीतरी गेले, एनर्जी डबल ट्रिपल परत झाली आहे. नर्मदे हर. एनर्जी तशी असतेच नेहमी, पण त्या उन्हाचा तरी
म्हणजे ते चेहऱ्यावर चटके वगैरे लागत सुद्धा कंटाळा येत होता, बाकी काही नाही. चालायची एनर्जी आपली तेवढीच असते, ऊन असू दे थंडी असू दे, त्या एनर्जीमध्ये कधीच बदल होत नाही मैया कृपेने. ती मैयाचीच कृपा आहे, नाही तर हे एवढं शक्य नाही आहे. नर्मदे हर, ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. घर किती छान बांधलेलं आहे.